सुषमा अंधारे यांच्या त्या सोशली करेक्टनेसच्या जागृत तत्वानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य रश्मी उद्धव ठाकरे हे विवेकशून्य ठरतात आणि त्यांच्याकडून समाजाला आणि राज्याला कोणताही फायदा किंवा विकास होण्याची शक्यता नाहीये। उलट त्यांच्या मागे लागल्यास ते महाराष्ट्राला अधोगतीला नेतील। हे असले नेते मुळात पुढारी होऊ शकत नाहीत। अंधश्रद्धा, तंत्रविद्या आणि अघोरी कृत्यांविरोधात भूमिका घेणाऱ्या सुषमा अक्का या आपल्या पक्षातल्या सर्वोच्च नेतृत्वाबाबतही तीच निष्पक्ष आणि सामाजिक दृष्ट्या योग्य अशी सोशली करेक्ट अशी भूमिका कधी घेत आहेत याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सुषमा अंधारेंच्या पॉलिटिकल नाही पण सोशली करेक्ट अशा त्या सो कॉल्ड भूमिकेमुळं आता खुद्द उद्धव ठाकरेच अडचणीत येत आहेत की काय अशा चर्चा सुरू झाल्यात। कारण सुषमा अक्का ज्या जोशात काल बोलून गेले ना की तंत्रविद्या, अघोरी पूजा, बुवा बाबा किंवा महाराजांच्या मागे लागणारे लोक विवेकशून्य असतात, अशा व्यक्तींकडून समाज परिवर्तनाची अपेक्षा करता येत नाही आणि ते खऱ्या अर्थानं लोकनेते किंवा पुढारी होऊ शकत नाहीत। पुढारी हा समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणाराच असला पाहिजे। बुवाबाबांच्या मागे लागणारे लोक हे समाजाला अधोगतीकडे घेऊन जातात। आता नेमकं काय बोलल्यात सुषमा अक्का हे मी तुम्हाला एवढं सविस्तर वाक्यात दरगणिक सांगणं बरोबर नाही, कारण आम्ही काही पदरशी वाक्यामध्ये घुसडतो वगैरे। तर त्या काय बोलल्या ते तुम्हीच ऐका की माझ्यासाठी पॉलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सुद्धा सोशली करेक्ट राहणं अधिक महत्वाचं आहे। मी माझं सोशली करेक्ट राहणं आणि माझ्या तत्वांशी प्रामाणिक असणं अजिबात सोडणार नाही। यावरही माझं असं म्हणणं आहे की जेव्हा कधी त्यांना आता त्यांचा PCR संपवून जेव्हा त्यांना कोर्टात हजर केलं जाईल त्या संबंधित जो काही भोंदू बाबा आहे, आणि ते चूकच आहे, ते वाईट आहे। कुणीही अशा भोंदूगिरीला बळी पडू नये। अशा भोंदूगिरीच्या नादाला कोणी लागत असेल तर ती व्यक्ती विवेकशून्य आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। आणि अशा विवेकशून्य लोकांकडून आपण समाज बदलाची अपेक्षा करू शकत नाही किंवा ते पुढारी म्हणजे काय, जो पुढे नेतो तो पुढारी असतो। तर हे अशा पद्धतीने जर कोणी भोंदूगिरीच्या नादाला लागत असेल तर ते पुढे नेत नाही, ते मागे खेचतात। ऐकलं, पॉलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा मी सोशली करेक्ट राहणं पसंत करते अशी भूमिका अक्का मांडतात। राजकीयदृष्ट्या सोयीची भूमिका घेण्यापेक्षा सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या योग्य बाजू घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं असल्याचंही त्या सांगतात। मग खरात बाबा प्रकरणात दररोज खळखळ वाहणारा हा झरा विनायक राऊतांच्या सुनेवरच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तेवढाच प्रवाहीपणे वाहणार आहे का, असा जेव्हा प्रश्न उभा राहतो तेव्हा अक्का म्हणतात की कोणत्याही कारणास्तव आपण आपली भूमिका बदललेली नाहीये, भविष्यातही बदलणार नाही। त्यामुळे त्यांना मी सुषमा अक्का म्हणतो याचा मला अभिमान आहे। मग आता या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत की जर का दिशा सालियन यांच्या आई वडिलांनी, त्यांच्यावरही अन्याय झालाय बिचाऱ्यांवर, त्यांची मुलगी गमावली आहे त्यांनी, तर त्या सालियन कुटुंबियांनी सुषमा अंधारे यांच्याकडे जर मदत मागितली, कारण उपलब्ध पुरावे आणि कायदेशीर तरतुदी ज्या आहेत त्याच्यावर सतीश सालियन तिचे वडील दिशाचे ते जे झगडत आहेत त्या सगळ्या तरतुदी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या सुषमा अक्कांच्या, तर त्या सालियन कुटुंबियांच्या वतीनं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी मदत करतील का? ही नुसतीच शक्यता नाही आहे बरं का, तर दिशा सालियन यांचे आई वडील लवकरच सुषमा अंधारे यांना या संदर्भात एक पत्र लिहिणार असल्याचंही कानावर आलं आहे। पत्र घेऊन कदाचित ते स्वतः भेटीला जातील सुषमा अक्कांच्या। सुषमा अंधारेंच्या या सोशली करेक्ट भूमिकेला पाहून जर दिशा सालियनचे वडील त्यांना पत्र लिहिणार आहेत, मग आता या पत्रानंतर उद्धव ठाकरे कसे काय बरं अडचणी देणार आहेत तेही समजून घ्यावं लागेल। इथं लक्षात घेण्यासारखी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे दिशाचे वडील सतीश सालियन यांच्यातर्फे उच्च न्यायालयात काही स्पष्ट पुरावे दाखल करण्यात आलेले आहेत आणि ते पुरावे आदित्य ठाकरेंनी नाकारलेले नाही आहेत, ज्यामध्ये दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अटक होऊ नये आणि त्या प्रकरणापासून वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या परिवारानं हैदराबादवरून एक तांत्रिक मागवला होता, फिरोज बाबा, त्याला बोलावला होता आणि त्याने 2 दिवस मातोश्रीवर आणि 4 दिवस खोपोली इथल्या फार्म हाऊसवर राहून तांत्रिक विद्येनं काही विधी केले होते। तर हे मी सांगत नाहीये, तर तसा आरोप झाला होता आणि ही बाब 25 जून 2025 रोजी महाराष्ट्र टाइम्स नावाच्या दैनिकात छापूनही आलेली आहे। तर सतीश सालियन यांनी मठातल्या त्या बातमीसकट ते आणि इतर पुरावे जे डिजिटल प्रमाणात आहेत हे सगळे ॲफिडेव्हिटवर, शपथपत्रावर 26 जून 2025 रोजी
1 वर्ष झाला त्या गोष्टीला. तर 1 वर्षभरापूर्वी उच्च न्यायालयात दाखल केलेले आहेत. त्यावर उच्च न्यायालयानं त्याची दखल घेतली आणि आदित्य ठाकरेंना यावर उत्तर दाखल करण्याची संधी दिली, पण ती संधी देऊनही त्यांनी कोणतंही उत्तर दाखल केलेलं नाही आणि ते तांत्रिक अघोरी पूजेचे आरोपही जे झाले ते नाकारले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार ते आरोप आदित्य ठाकरे यांना मान्य आहेत असाच एक प्रकारे अर्थ लावला जातोय. मग आता सुषमा अंधारे यांच्या त्या सोशली करेक्टनेसच्या जागृत तत्वानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य रश्मी उद्धव ठाकरे हे विवेकशून्य ठरतात आणि त्यांच्याकडून समाजाला आणि राज्याला कोणताही फायदा किंवा विकास होण्याची शक्यता नाही आहे. उलट त्यांच्या मागे लागल्यास ते महाराष्ट्राला अधोगतीला नेतील. हे असले नेते मुळात पुढारी होऊ शकत नाहीत. अंधश्रद्धा, तंत्रविद्या आणि अघोरी कृत्यांविरोधात भूमिका घेणाऱ्या सुषमा अक्का या आपल्या पक्षातल्या सर्वोच्च नेतृत्वाबाबतही तीच निष्पक्ष आणि सामाजिकदृष्ट्या योग्य अशी, सोशली करेक्ट अशी भूमिका कधी घेत आहेत याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. माझा आविर्भाव हा उपहासात्मक नाही, फार गंभीर प्रकरण आहे. थोडक्यात काय तर दिशाच्या वडिलांनी ते पत्र सुषमा अक्कांना दिलं रे दिलं की राज्यात फार मोठा राजकीय धुरळा उडणं अपेक्षित आहे. फक्त सुषमा अक्का या आपल्या शब्दांना जागल्या पाहिजेत, बाकी काही नाही. बघूया काय होतंय. घोडा मैदान दूर नाही, त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.